हॅलो, सर्वांनी टाळ्याच्या गडगडात बाबांचं स्वागत करायचे. मार्गदर्शक भदंत सत्यानंद महाथेरो, मार्गदर्शक भदंत करुणानंद महाथेरो यांचं मंचावरती आगमन होत आहे. सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात परत एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद. वंदनीय भदंत विराजित होत आहेत धम्म मंचावरती. भदंत बुद्धघोष महाथेरो, भदंत आनंद महाथेरो, भदंत चंद्रमणी थेरो, भदंत आर्य सारिपुत्त थेरो, यांचे मंचावर आगमन झालेले आहे. भिक्खू संघ विराजमान होत आहे. अत्यंत आनंदाचा सुवर्ण आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी या सायंकाळच्या प्रहरी आपल्या ऐतिहासिक अमरावती शहरामध्ये असलेल्या भीमटेकडी परिसरात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल द्वारा आयोजित माघ पर्वानिमित्त 5000 बौद्ध उपासक उपासिकांद्वारे महाबुद्ध वंदना या स्तुत्य उपक्रमाचं कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पूजनीय भदंत सत्यानंदजी महाथेरो, त्याचबरोबर पूजनीय भदंत आर्य सारिपुत्तजी थेरो, या प्रसंगी धम्म मंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, श्रामणेरी, त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक गुणवंत देवपारे साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी रविराम, संगीताताई सचिन मूड, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे सर, ॲडव्होकेट डॉक्टर मनीष सिरसाट सर, भारत शहारे सर, प्रदीप गायकवाडजी आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विकासजी धनधर, दिनकरराव तुर्काने, हर्षलजी बनसोड, मेजर गजानन इंगळे, गोपालजी इंगळे, प्रतिभाताई प्रधान, त्रिवेणीताई मकेश्वर, मेघाताई डबाले, आशाताई नागदवे, लताताई गजबिये, लता उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. मला वाटलं बाबा माझ्याकडे